दाणं करायला मशीन आली आणि खूप धावपळ झाली. काय झालं ते सांगते. गेल्या वर्षी पावसामुळं बाजरी भिजली, ती खाण्याच्या लायकीचीच नाही राहिली. त्यामुळं नाही का ह्या वर्षी जरा बाजरीची काळजीच घेतली. आता ही पटापटा ही बाजरी काढलेली तर अजून ढीग मारून ठेवले होते वरती आणून. त्याच्यानंतर ना आज दाणं करायचं होतं, तर सकाळी ते माझ्या पप्पांना ते वरचे दाणे बोतात भरून दिले. ते थांब म्हटले होते, पण मशीन यायला टाईम होता. मग म्हटलं तेवढ्यात कपडे धुवून यावं. मग कपडे धुवायला गेले, पण वावरात मशीन आली म्हणून मग घाई कपडे पिळून मग आले. तोपर्यंत चालू झालं होतं ह्यांचं भरायचं. मग पळतच आले. ते कसं ते पटपट दाणे टाकायला लागतात, कंस टाकायला लागतात ना त्याच्यामुळं ते 2-3 माणसं लागतातच त्याला. तोपर्यंत मी आले, तोपर्यंत एक कट्टा दाणं झालं होतं. दुसरा भरायला चालू केलं होतं. मग हे इथं दिसतंय ना ते तेवढं ते भरायचं असते. ते काही मधला व्हिडिओ शूट केला नाही, कारण का खूप गडबड असते. ते थांबून जमत नाही. ते कंटिन्युअस काम करायलाच लागतं. त्याच्यानंतर ना मग ते एकदा दाणं करून झाल्यानंतर ते भरभट राहिलं होतं, ते टाकायच्या वेळेस काढलेले की भरभट असं गोळा करायला. ही मशनीच्या खाली घुसता येत नव्हतं. ते शेवटी मी बारीक अंग करून ते मशनीच्या खाली घुसले आणि मग ते त्याच्या खालचं सगळं दाणं काढून घेतलं टपात आणि मग ते वरती टाकायचं असतं. ते असं थांबून जमत नाही, पटपट करायला लागतात, नाही तर माघारी दाणं उडतात. म्हणून ते मधले काही व्हिडिओ ते पूर्ण ह्याचे टपातनं कंस मशनीत टाकतानाचे व्हिडिओ काढलेला नाही, कारण का व्हिडिओ काढेपर्यंत तेवढा टाईम नव्हता, कारण का मग दाण्याची नासाडी होती. ही अशी मशीन आहे. तुमच्याकडं कसं दाणं करतात ते सांगा. आणि आज दाणं करायला गेलो, इतकं जबरदस्त ऊन होतं. ते टप उचलत होतं ना, टप थेंब घामाची पडत होती. एवढं जबरदस्त ऊन होतं. पण ऊन ताण म्हणून चालणार नाही, दाणं तर करावंच लागणार होते. पण खूप तहान लागली आणि पाणी बघायला गेले. कॉक चालू केला, पाणी होतं पण खूप गरम पाणी. कळशीतलं पाणी संपलं, पण कॉकचं पाणी खूप गरम होतं. मग ते काही बऱ्याच वेळ पाणी जाऊन दिलं, तरी काही ते पाणी गार येईना. गार पाण्याची वाट पाहत होते. तिकडनं ज्योतीताईने कॉकही फिरवला दुसरा, तरी काय ते गार पाणी यायला मागा. हे आंघोळीला पाणी घेतो त्याच्यावरची तारा झाली होती ह्याची. उकळीचं पाणी झालं होतं. बऱ्याच वेळ पाहिलं, म्हटलं येतं आहे का काय. त्याचा काही अंदाजच लागा. मग शेवटी म्हटलं जाऊ दे, आता घरूनच आणलेलं बरं म्हणून. तरी थोडं म्हटलं ताण लागली, पिली होती सगळी पाणी, पण ते कसं होतं थोडंसं अजून पाणी लागत होतं. खूप ऊन लागत होतं म्हटल्यानंतर पाण्याचं जरा. गेल्या वर्षी कुणाची बाजरी भिजली होती नक्की सांगा. आमची तर खूप भिजली, खाण्याच्या लायकीचीच राहिली नव्हती. मोड आले होते तेव्हा. गेल्या वर्षी लवकरच पाऊस आला होता. 1-2 मेला आमच्या इकडे पाऊस धाडला, तर तो राहिलाच तो कायमच. त्याच्यामुळं जरा ह्यावर्षी बाजरीची जास्त काळजी घेतली, कारण का मग ते बाजरी भिजून एवढे हातानं नशी घास आलेला भिजून काही उपयोग नाही. काही एवढी ही असली मशीन आहे. आता मागच्या हे दाणं भरून मग ते परत टाकायचं त्याच्यात असतं. आता मोकार हाताला कंस टोचलात, परागा गोती आता चालायचंच होतं तेवढं. हे सगळं वरती परत टाकायचं असतं. हे करून परत चालू करते ना. डोळ्यांची आगाग झाली होती. खूप बुशी डोळ्यात गेली आणि कपडे टिकून गेले ना, टप ठेवला आणि गेले, कारण का परत तिकडनं दाणं करून आल्यानंतर आंघोळ करणार सगळीच, परत ते कपडे पडणार. एवढी 2-3 टप कपडे पडणार. त्यासाठी मी आधी धुवून आले होते. नंतर परत ते गेले मी धुवायला, पण आधी तेवढे धुवून वाळत गेली ते बरं. आणि त्याच्यामुळं पटकन गेले. ते तोंडाला बांधायला काही नव्हतं नेलं ना, ते नाका तोंडात गेलं सगळं. ते चुनचुन होती. ते चालू आहे मशीन. आता हे टाकते त्याच्यात, म्हणजे नाही ते दाणं येतं ते खाली. खूप गडबड, कारण का आभाळही जमलं होतं, खूप गरमही होत होतं. ते दाणं कसं तरी घरात आणणं हेच एक टार्गेट होतं. मग बाकीचं काय नाही, घरात आणल्यानंतर वाळवणं बिळवणं ते नंतर जे प्रोसेस आहे ते बघले जातील. पण आता सध्या दाणं वावरातून घरी येणं खूप महत्त्वाचं होतं, कारण का गेल्या वर्षी फक्त 8 दिवसाच्या फरकाने
आमची बाजरी भिजली. डायरेक्ट उभ्या ताटालाच मोड फुटले होते. त्याच्यामुळं जरा काळजी घेणं गरजेचं आहे. स्पीड आता हे मशीन आता चालले, जसं त्याचं खांब उरकून परत, कारण का असं ह्या वेळेस ऊन आहे मग मी नाही करणार असं म्हणून चालत नाही. तेवढं चालतं. मग अशी ते पाणी काही भेटलं नाही. मग शेवटी आता घरी यायला लागलं. तिथं खाली नानाचं बारं चालू होतं. नानाच्या बाऱ्यावरून पाणी घेऊन गेले. तोवर ह्या बाया बोलतच होत्या. गवार तोडतात ते चालले त्यांचं काम. आणि मग मी पण गेले त्यांच्याकडनं, कारण का वेळ नव्हता एवढा गप्पा मारायला. खाली माणसं तहान लागली होती म्हणून. हे नारळाचे झाड खूप आय थिंक 2 ते 3 पिढ्यांपूर्वीचं नारळाचं झाड आहे. एवढं नारळी आहे ती, खूप उंच आहे. पण अजून काही कोणाच्या डोक्यात बिकात नारळ पडलेला नाही आहे त्याचा. खूप उंच नारळी आहे. बांधा आपला त्याचा असं खूप झाड बांध्याचं झाड नाही आहे, लवचिक झाड आहे आणि उंच आहे. नारळ खूप छान लागतात त्याचे. आता हे झालं, मशीन तर गेली निघून. पण इथलं मग ते दाणं गोळा करायचं, कागदाच्या गड्या घालायच्या, हे गोण्या अर्ध्या करायच्या, परत त्या घरी न्यायच्या, ह्याच्यातलं दाणं पाखडायचं, उकडायचं, बरंच काम असते. पण आता मी काय एवढा वेळ थांबणार नव्हते, कारण का माझ्या बाळाला, माझ्या बबीला ठेवून आले होते घरी ना मी, म्हणजे सोनूला. मी म्हटलं आता जाते. तिथून आल्यानंतर आंघोळ केली आणि आता हे दाणे घरून आणले एक गाडीवर कट्टा. आणि ह्या पोरांची तर मग बिचकुळीत घुसून मजाच. तसं दाणं घरी आणलं तसं त्यांच्या उड्या मारणंच चालू आहे. आणि पडतात काय, झडतात काय, ह्याचं काहीही नाही त्यांना. असंच चालले. अशी धावपळ झाली दाणं करायची. तर असा होता आजचा दिवस. शेवटी 10च्या दिवसाला दाणे घरी आले. हाच महत्त्वाचा दिवस झाला, बाकी काही नाही. माझा नामा की दीदी बुचकुळ्यात बसती, काय वार खाल्या पोरांना, काय खेळ घुसेल आणि काय नाही. काहीतरी नवीन घरी आलं म्हटल्यानंतर त्यांचा आनंद काहीतरी वेगळाच. ही दीदी इकडून घुसती, नमा चाललं आहे. आणि पोरांचं काही एका फेरीला एक जण जाते, एका फेरीला एक जण जाते. ऊन काही नाही, ताण काय. आणि ह्यांचं इकडं पाण्यात बुचकळायचं रोजचं असंच आहे. अशा पद्धतीने दाणं घरी आले. असा होता आजचा आमचा दिवस. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.